36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरसह विविध भागांमध्ये गॅस सिलेंडरसाठी नागरिकांना लांबच लांब रांगा लावाव्या लागत असल्यानं परिस्थिती गंभीर बनली आहे. सरकारकडून गॅसचा कोणताही तुटवडा नसल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात नागरिकांना होणारा त्रास आणि निर्माण झालेली परिस्थिती यावरून हा दावा फोल ठरत असल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांनी केलाय. खासदार वानखडे यांनी सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका करत म्हटलंय की जर गॅसचा तुटवडा नाही तर दर्यापूर सारख्या ठिकाणी नागरिकांना रांगा का लावाव्या लागत आहेत. त्यांनी पुढे सांगितलंय की काही मंत्री स्वतःच एका वेळी 5-5 सिलेंडरची मागणी करताय. यावरून पुरवठा व्यवस्थेतील विस्कळीतपणा स्पष्ट होतोय. अकोला जिल्ह्यातील एका माजी सरपंचाचा गॅस सिलेंडरसाठी रांगेत उभं असताना मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याचा उल्लेख करत त्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप उपस्थित केले. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून गॅस वितरण व्यवस्थेतील त्रुटींमुळे सामान्य जनतेला मोठा त्रास सहन करावा लागतोय. परिस्थिती हाताळण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप होत असून तातडीने नियोजन करून गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी जोर धरतेय. संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित हस्तक्षेप करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात येतोय. सरकार वारंवार सांगते की गॅसचा तुटवडा नाही आणि काँग्रेसवाले अफवा पसरवतात, हे अधोरेखित करून ते सांगतात. परंतु आज जर हे चित्र पाहिलं तर सकाळी 4:30 वाजतापासून 3 वाजतापासून आलेले लोक रांगेत आहेत. आणि आपण जे ही दर्यापूरच्या ठिकाणची जर रांग पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की लोकांकडे जर गॅस असतात तर एवढ्या रात्री येऊन कशासाठी उन्हीत त्यांनी रांग लावली असती, हा माझ्यासमोर प्रश्न आहे. तुटवडा नसता तर माननीय मंत्री लोढा यांनी माननीय मंत्री भुजबळ यांना पत्र लिहून गॅस 5-5 सिलेंडर गॅसची व्यवस्था करण्याच्यासाठी संदर्भात कशासाठी पत्र लिहिलं असतं. गॅसचा जर तुटवडा नसता तर अकोल्याचा माजी सरपंच गॅसच्या लाईनीत शिरसाट म्हणून वारला नसता. गॅस जर असता तर लोक एवढ्या उन्हातात ते राहिले नसते. म्हणजे हे पुरावे आहेत. सरकार स्वतः म्हणते की गॅसचा तुटवडा नाही. सरकार जर पत्र लिहित असेल एका मंत्र्याचं दुसऱ्या मंत्र्याला तर गॅसचा तुटवडा नाही हे कसं शक्य आहे. म्हणून म्हणतो की जे नियोजन आहे गॅसचं ते नियोजन सरकारनं केलं नाही. गॅसचा तुटवडा आहे आणि तुटवडा तो राहील असं आम्हाला वाटते आणि त्यात सुधारणा करणं हे गरजेचे आहे. सरकारनं ती सुधारणा करावी. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, तिवसा.